आणि ज्येष्ठ अभिनेते रमेश देव आता आपल्या सोबत आहेत। देव सर, रीमाताई आपल्यात नाहीत, आपली प्रतिक्रिया। जी, एक अतिशय मोठी कलाकार की जी नाटक, सिनेमा, मालिका या सगळ्यामध्ये सगळ्यांना ओढून अशी वरती गेली होती। प्रत्येक ज्या ज्या ठिकाणी तिने काम केलं, ज्या ज्या वेळी तिने काम केलं, जे काम म्हणून तिने काम केलं, ते त्या कामाचं तिने सोनं केलं। सगळ्यात तिचं वैशिष्ट्य असं होतं, मला हिंदीमध्ये आम्ही बोलताना बोलायचो की तिचं इतकं गोड हसणं असायचं, हसणं इतकं गोड असायचं। त्या गोड हसण्यामुळं ती प्रेमळ आई म्हणून ती इतक्या झपाट्यानं वरती आली की कोसळली। तिच्या बोलण्यामध्ये एक प्रकारची आपुलकी होती, ऍक्टिंग मध्ये आपुलकी असायची। जे काम तिला मिळाले असायचं ना, त्या कामामध्ये तिने स्वतःला झोकून देऊन काम केलेलं आहे। टंगळमंगळ करायची किंवा असं सहज असं गंमत म्हणून काहीतरी करायचं म्हणून असं तिने कधी कुठलीही कॅरेक्टर अशी घेतली नाहीये। प्रत्येक कॅरेक्टर अतिशय प्रामाणिकपणानं, अतिशय आपुलकीनं आणि अतिशय अभ्यास करून तिने केलेली आहे। हिंदीमध्ये पुष्कळशा पिक्चर मध्ये तिने आई काम केलं, माझ्या बरोबर 2-3 पिक्चर मध्ये ते हिंदीत होत्या। त्यावेळी मी तिला प्रत्येक खेपेला सीमा आहे रीमा, आणि एकदा चुकून मी रीमाजी म्हटलं तिला। ते रीमाजी म्हटल्याबरोबर ती चिडली माझ्यावरती। ती म्हटली, रीमाजी का म्हणता मला? मी तुमच्यापेक्षा वयानं मोठी आहे, सगळ्याच बाबतीत लहान आहे, तर रीमाजी प्लीज कृपा करून म्हणू नका, मला असं तोडू नका। अरे मला एकदम 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 बनवलं सगळं, हे झालं सगळं झालं का रे, एक एवढी चांगली कलाकार म्हणते की मला असं तोडू नका म्हणून। हे असं काही क्वचित होतं, नाही तर उलट जी म्हटलं नाही तर त्या काही लोकांना अपमान वाटतो की मी एवढी मोठी कलाकार आहे, इतक्या मोठ्या पिक्चर मध्ये काम करते, आणि अशा काय असताना हे लोक आम्हाला मान का देत नाहीत। तर तसं तिथे नव्हतं, तिने कधीही मानाची अपेक्षाही तिने केली नाही। माझं काम उत्कृष्ट झालं म्हणून तुम्ही मला मान द्या असं ती कधीही बोलली नाही। आपोआप तिला मान मिळत गेला, कारण तिचं काम आपोआप म्हणजे सहजतेने काम तिचं ते चांगलं व्हायचं। मला खरोखर तिचं अतिशय कौतुक वाटतं। मराठीला नव्हे, हिंदीला नव्हे, तर ते तिने गुजरातीमध्येही काम केलेलं आहे। तर सगळ्या भाषेमध्ये तिने काम केलेलं आहे। फिल्म इंडस्ट्रीला हा एक मोठा धक्का आहे, नक्की मोठा धक्का आहे। एक अतिशय गोड आई आपल्या इंडस्ट्रीत निघून गेली। सर धन्यवाद, तुम्ही एबीपी माझाला प्रतिक्रिया दिली त्याबद्दल।